नमस्कार मित्रांनो, मी भूमेश शिंदे. आता सध्या जनगणना चालू आहे आणि या जनगणनेमध्ये काही लोक, विशिष्ट वर्गाचे लोक, खास करून ओबीसीतील भ्रम फैलवण्याचं काम करत आहेत. म्हणत आहेत ही जनगणना जातीय जनगणना नाही आहे, ही घरांची गणना आहे. अरे मला एक सांगा, ही जनगणना होत आहे त्याची 33 कालमपैकी 22 कालम समोर आलेले आहेत. त्या 22 कालममध्ये 12व्या क्रमांकाच्या कालममध्ये प्रवर्ग विचारत आहे, एस-सी, एस-टी आणि अन्य. मग ओबीसीचा कालम कुठे गेला? माननीय देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, त्यांचे मंत्री वैष्णव हे समोर येऊन सांगतात की आम्ही ओबीसीची जनगणना करू. तर मग तुम्ही ह्या जनगणनेमध्ये ओबीसीचा कालम का नाही दिला? प्रश्न आहे माझा ओबीसी या नात्यानं. आणि काही लोक भ्रम फैलवण्याचं काम करत आहेत. खरोखरच आता जो भ्रम फैलत आहे, यांना वाटते की दुसऱ्या ह्याच्यामध्ये कालममध्ये ओबीसीच्या कालम ही जातनी जनगणना होईल. अरे भैया, आता सर्व माहिती विचारत आहे, सर्वच जानकारी घेत आहे तुमच्या घरापासून. तुमच्या घरची संख्या किती आहे, तुम्ही कुठल्या जातीच्या कुठल्या प्रवर्गाचे आहे. मग नंतर कुठल्या योजना येणार आहेत ते जातनीय जनगणना करायला? म्हणजे एकंदरीत तुम्ही मूर्ख बनत आहात, या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करत आहात. मित्रांनो, अशा याच्यापासून सावध राहा. आपल्याला या जनगणनेवर बहिष्कार टाकायचा आहे. जोपर्यंत ओबीसीचा कालम येत नाही तोपर्यंत आपल्याला या जनगणनेमध्ये सहभाग घ्यायचा नाही आहे. जय ओबीसी, जय संविधान.